श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या श्रुती जिको क्राफ्ट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त आहात ना? मी पण छान आहे. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ करण्याचं कारण हे आहे की आता संक्रांत जवळ येत आहे, हो की नाही? आणि संक्रांतीला प्रत्येकजण हळदी कुंकासाठी वेगळं वेगळं छानसं सुंदर असं डेकोरेशन करतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं डेकोरेशन सगळ्यात सुंदर झालं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी दरवर्षी आपण नवीन नवीन आयडिया एक्सप्लोर करत असतो की आपलं डेकोरेशन कसं सुंदर होईल. संक्रांत म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा सण आहे. मस्त 15 दिवस आपण रोज हळदी कुंकाला जात असतो छानपैकी. प्रत्येक नवीन नवीन साड्या अलंकार घालून मस्त नटून थटून आपण हळदी कुंकाला जातो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला जेव्हा असं मन प्रसन्न करणारं छान डेकोरेशन दिसतं ना, तेव्हा दिल खुश हो जाता है ना. तो असंच एक छानसं डेकोरेशन घेऊन मी आली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण याच्यात मी अनेक छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होणार आहे की तुमचं डेकोरेशन सर्वात सुंदर भारी झालंच पाहिजे. ओके, तर आता आपण या डेकोरेशनला लागणारं जे काही सामान आहे ते बघणार आहोत. त्याच्यात आपल्याला एक बेसिक गोष्टी आपण वापरणार आहोत की आपण संक्रांतीच्या भोगीच्या दिवशी जे काही सामान वापरतो त्यातल्या ज्या वस्तू असतात तर त्याच वस्तू वापरून आपण छानसं डेकोरेशन करणार आहोत. तर बघूयात, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आता आपला व्हिडिओ सुरू करूया. तर आता आपल्याला लागणारं साहित्य काय ते बघूयात. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक काळ्या रंगाचा कपडा. ओके, त्याच्यानंतर आपण संक्रांतीला भोगीला डाळ तांदळाची खिचडी करतो, ओके नाही? तर त्याच्यासाठी आपल्याला तेच डेकोरेशनमध्ये घ्यायचे साहित्य. तर पहिल्यांदा लागणार आहे तांदूळ, त्यानंतर मुगाची डाळ, त्याला गाजर लागणार आहेत आणि या गाजराची आपल्याला फुले करून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण याची फुले करून घेतलेली आहेत. तर ही फुले बहुतेक सगळ्यांना करता येतात म्हणून मी कशी करायची ती दाखवली नाही. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी त्याच्यावरचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. तर ही जी गाजराची फुलं आहेत याचा आपण डेकोरेशनसाठी वापर करणार आहोत. आणि सगळ्यात मेन आपल्याला लागणार आहे अशा 2 पट्ट्या. तुम्ही स्केल घेतली तरी चालेल, जेणेकरून आपल्याला आपण जे काही डेकोरेशन करणार आहोत त्याच्यात मदत होईल. ओके, तर आता चला फार वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघूयात आपल्या डेकोरेशनचा व्हिडिओ कसा होतोय ते. तर सर्वप्रथम आपण काळा कपडा खाली टाकून घेणार आहोत आणि आपण ज्या पट्ट्या घेतल्या होत्या ना, त्या पट्ट्या त्याच्या कॉर्नरला ठेवायच्या आणि 2 पट्ट्यांच्या मध्यभागी आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी तांदूळ टाकून घेतले आणि त्याच पट्टीने आपल्याला थोडेसे ते प्रेस करायचे आतल्या बाजूला, म्हणजे एकसारख्या लाईनमध्ये ते आले पाहिजेत. त्याच्यानंतर थोडी जागा सोडून ती पट्टी परत ठेवायची आणि तिथे आपल्याला मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे. माझी ही पट्टी जरा छोटी आहे तर ती पट्टी हलवून परत दुसऱ्या राहिलेल्या जागी मी मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे तिथेही क्लीन करून घ्यायचे आणि त्याच्या पुढे अजून एकदा थोडं अंतर सोडून आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण काय केलं, पहिल्यांदा तांदूळ, मग डाळ, मग तांदूळ, अशा प्रकारे आपली ती पूर्ण पट्टी एक बॉर्डर तयार झालेली आहे. तसंच मागच्या बाजूला आपल्याला करून घ्यायचं आहे, दुसऱ्या साईडला पण करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तांदूळ, मग मुगाची डाळ आणि मग परत तांदूळ. आता आपल्याला पदर बनवायचा आहे, तर इथे सुद्धा मी त्याच 2 पट्ट्या जिथून आपल्याला पदर बनवायचा तिथे ठेवून तांदूळ फक्त टाकून घेतलेत आणि ही गाजराची फुलं जी आहेत ती छानपैकी प्लेस केली आहेत.
हे जी फुलं आहेत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पण ठेवू शकता. मला असं वाटलं, असं सुचलं म्हणून मी हे केलं. आता मुगाची डाळ घ्यायची आहे आणि मुगाच्या डाळीने ते आपण जे फुलं ठेवलं ते कनेक्ट करायचे आहेत. ते कसं करायचं ते आपण बघूयात. थोडी थोडी डाळ घ्यायची, एकदम खूप सारी घ्यायची नाही आहे आणि बोटांच्या साहाय्याने त्याला थोडासा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण दोन्ही फुलं एकमेकांना जोडून घेत आहोत. बघू शकता हे इतक्या फास्ट दिसतंय तुम्हाला, पण इतका फास्ट अगदी झालेलं नाही आहे. करायला ह्याला खूप वेळ लागतो. आता आपण पदर करणार आहोत. तर पदराच्या ठिकाणी पण पहिल्यांदा तांदूळ सॉरी मग आपण मुगाची डाळ घेतलेली आहे. जरा ही ब्रॉड घेतली आहे पट्टी, कारण आपण पदर करणार आहोत, पदरचा शेवटचा भाग करणार आहोत. त्याच्यानंतर परत एकदा तांदूळ घेतले आहेत आणि स्केल ठेवल्याने एक्झॅक्ट आकार येतो. मग शेवटच्या तांदळामध्ये बोटाच्या साहाय्याने त्याला असं छान गोल गोल आकार द्यायचे, जेणेकरून आपल्याला आपला ओरिजिनल साडीचा पदर जसा असतो तसं त्याचं फील येतं. आणि मग परत फुलं खाली लावून घ्यायचे आहेत. खरा ट्विस्ट इथे आहे, मी बासमती तांदळाची छोटी छोटी फुलं बनवली आहेत. लिटरली हे बनवायला मला 1.5 तास लागलेला आहे. व्हिडिओत तुम्हाला 1 सेकंदात 10 सेकंदात दिसतं आहे, पण त्याला भरपूर वेळ लागतो. पण दिसताना इतकी सुंदर दिसतात ते बघून मन प्रसन्न होतं. बघा, नक्की करून बघा तुम्ही. तर अशा प्रकारे आपली संक्रांतीचे डेकोरेशन करून पूर्ण झालेले आहे. असेच छान छान डेकोरेशन्स मी मागच्या वर्षी पण केलेले व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही तेही जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत हे तुम्ही नक्की सांगा. यावर्षी छानपैकी डेकोरेशन करा आणि सगळ्यांना इम्प्रेस करा. ही फुलं इतकी गोड दिसतात, तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल बासमती तांदळाची फुले. तर मग मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? छान वाटला ना? तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं होतं की आपल्याला याच्यात काही टिप्स सांगणार आहे मी. तर सगळ्यात मेन टिप्स अशी आहे की आपल्याला जो कपडा घ्यायचा आहे ना, तो प्युअर कॉटनचा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याला आपल्याला ज्या आकारात आपल्याला साडी बनवायची आहे तो आकार त्याला देऊन, म्हणजे फोल्ड करायचं आणि मग तसं केल्यानंतर त्याला प्रेस करायचं. छानपैकी कडक इस्त्री करून घ्यायची त्याला, जेणेकरून तो कपडा जागेवरचा हलणार नाही. आणि दुसरी टिप्स अशी आहे की जिथे मी स्केल वापरल्यात तर ती लाकडी पट्टी वापरली आहे. ती सुद्धा तुम्हाला प्लास्टिकची न घेता, ती तुम्हाला जर तुमच्याकडे अशी पट्टी नसेल तर तुम्ही लाकडी स्केल घेऊ शकता. जेणेकरून प्लास्टिकच्या स्केलने काय होतं ना की जेव्हा तांदूळ आपण टाकतो ना, त्या घर्षणाने तांदूळ लगेच हलले जातात आणि मग आपल्याला जसा हवा त्याला आकार द्यायचा तसा तो अजिबात येत नाही आणि मग आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते. तर आपली मेहनत टाळायची असेल तर कॉटनचा कपडा आणि लाकडी स्केल याच्यात वापरायचे आहे. ही झाली याच्यातली टिप्स. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात परत एकदा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.